मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक, अजित पवारांच्या उपस्थितीत मंत्र्यांची बैठकीला मंत्री धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे, अदिती तटकरे अनुपस्थित. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सागर बंगल्यावर फडणवीस आणि बावनकुळे यांच्यात चर्चा. मंत्र्यांचे खासगी सचिव, पीए, विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांवर आता मुख्यमंत्री कार्यालयाचा वॉच. अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा सातत्याने आढावा घेणार. अधिकाऱ्यांची उसनबारी तत्वावर भरती केलेल्या मंत्र्यांनाही चाप बसण्याची शक्यता. फिक्सर सचिव, पीए यांना रोखल्याबद्दल फडणवीसांचं अभिनंदन. राज्याच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयात फडणवीसांच्या पाठीशी संजय राऊतांचं वक्तव्य. शिंदेंच्या सहकाऱ्यांचे गुन्हे उद्धव ठाकरेंनी पोटात घातले तर सर्व फिक्सर ओएसडी शिंदेंच्याच शिवसेनेतील. मंत्रालयातील ओएसडींच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांचा आरोप. नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यानं शिंदेंच्या शिवसेनेतही नाराजीचा सूर. सूत्रांची माहिती, पक्ष डॅमेज झाल्याची ही चर्चा. गोऱ्हे लवकरच एकनाथ शिंदेंना भेटणार, सूत्रांची माहिती. नीलम गोऱ्हे 2 दिवसात पत्रकार परिषद घेणार. पत्रकार परिषद घेऊन गोऱ्हे झालेल्या आरोपांबाबत उत्तर देणार. गोऱ्हे यांनी मातोश्रीवर केलेल्या आरोपांनंतर नीलम गोऱ्हेंवर टीकेची झोड. नीलम गोऱ्हेंनी असं वक्तव्य संमेलनाच्या व्यासपीठावर करण्याची गरज नव्हती. त्यांचं वक्तव्य मूर्खपणाचं आहे. गोऱ्हेंना 4 टर्म कशा मिळाल्या सगळ्यांना माहिती आहे. शरद पवार यांचा निशाणा. तर स्वागताध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकायची असेल तरी हरकत नाही, पवारांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंकडे मर्सिडीजचा अनुभव मला आला नाही. नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर खासदार धैर्यशील माने यांचं वक्तव्य. माझ्या परीक्षेपेक्षा वडिलांना न्याय मिळणं माझ्यासाठी महत्त्वाचं. अन्नत्याग आंदोलनात संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिची प्रतिक्रिया. मसाजोग ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन सुरू. ग्रामस्थांच्या प्रशासनाकडे 7 मागण्या. 2 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास पाणी पिणंही बंद करण्याचा इशारा. मसाजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलनावर ठाम. आंदोलनाची दखल न घेतल्यास पाणी पिणार नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंची आणि आमची मसाजोगला जाण्याची तयारी. मसाजोगला जाण्याच्या प्रश्नावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. ठाकरे येऊन काय करणार असं म्हणणाऱ्या सुरेश धस यांनी काय केलं? राऊतांचा सुरेश धस यांना सवाल. बीड प्रकरणी पोलिसांनी लवकर कारवाई करावी. मसाजोगमधील अन्नत्याग आंदोलनावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंचा राजीनामा हा सरकारचा अंतर्गत विषय. मुंडेंच्या राजीनाम्यावर जयंत पाटील यांची भूमिका. धमकी देऊन अब्रू नुकसानीचा दावा करणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. कोरटकरांच्या वक्तव्यावर इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया. तर धमकी देणारा राजकीय पक्षाच्या जवळचा. धमकी देणाऱ्याचे कोश्यारींसोबतही फोटो. इंद्रजित सावंत यांचा आरोप. इंद्रजित सावंतांचे आरोप प्रशांत कोरटकर यांनी फेटाळले. इंद्रजित सावंतांना ओळखत नाही, खोडसाळपणा करणाऱ्यांची तक्रार करणार. प्रशांत कोरटकर यांचं स्पष्टीकरण. इंद्रजित सावंतांना आलेल्या धमकीच्या कॉलची चौकशी करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर एसपींना आदेश. राज्यातील 9 लाख लाडक्या बहिणींचं अनुदान बंद. अर्जाच्या छाननीत नावं कमी झाली. सरकारचे 1620 कोटी वाचले. एकापेक्षा जास्त योजनेच्या लाभार्थी महिलांना वगळलं. शिंदेंच्या शिवसेनेकडून संजय राऊतांविरोधात तक्रार दिली जाणार. शिंदेंची शिवसेना राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार. नीलम गोऱ्हेंबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक. संजय राऊतांविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन. नीलम गोऱ्हेंबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ पुण्यातील अलका चौकात आंदोलन. मंत्रालयाच्या आवारात मंत्री संजय शिरसाट आणि अंबादास दानवे यांच्या गप्पा. दोन्ही नेत्यांच्या गप्पांनंतर चर्चांना उधाण. 9 मार्चला ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागनिहाय मेळावे सुरू होणार. मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्यांचं आयोजन. विक्रोळीत पहिला मेळावा. ठाकरे करणार मार्गदर्शन. दोन्ही भाऊ एकत्र आल्यावर सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यांच्या भेटी वारंवार घडाव्या आणि लोकांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया. राऊत हे आकाशातून उतरलेलं विमान. दिल्लीत काय दिवे लावतायत हे माहिती आहे. धैर्यशील माने यांचा संजय राऊतांना टोला. नाशिकच्या निफाडचे ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम भाजपच्या वाटेवर. अनिल कदम कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार. भाजपच्या प्रदेश कार्यालयात कदम उपस्थित. नाशिकच्या आधीच्या पालकमंत्र्यांचं कार्यालय आता विखे पाटलांकडे. नाशिकच्या जलसंपदा विभागाच्या कार्यालयावर विखे पाटील यांच्या नावाचा फलक. याआधी नाशिकचे पालकमंत्री हेच कार्यालय वापरत होते.
सीएसआर भागीदारीतून आदिवासी विकासाला गती देणार, अनुसूचित जमातींच्या विकासासाठी सरकार सीएसआरची मदत घेणार. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा अभिनव उपक्रम. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे परिषद होणार. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करा, अन्यथा कृषी मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा. छत्रपती संभाजीराजेंचं बलिदान न दाखवण्याचा माझ्यावर दबाव होता, स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेबाबत अमोल कोल्हे यांचा मोठा दावा. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवारांचा आजचा हिंगोली दौरा रद्द. पवार स्वातंत्र्यसेनानी माणिकराव देशमुख टाकळ गव्हाणकर यांच्या शताब्दी गौरव सोहळ्याला उपस्थित राहणार होते. कल्याण पोलीस स्टेशन गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाडला क्लीन चिट, आरोपपत्रात फक्त 2 आरोपींचा समावेश. कोकण विदर्भानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर. ठाकरेंच्या शिवसेनेतील माजी आमदार सुजित मिणसेकर 2 दिवसात शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार, सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला पुन्हा एक मोठा झटका. सुरेश बनकर यांच्यानंतर दिनेश परदेशींचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र. परदेशी पुन्हा भाजपमध्ये जाणार. परभणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय कुंडगीर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश. मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. नाशिकमध्ये महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या प्राजक्त माळीच्या कार्यक्रमाला विरोध. माजी विश्वस्त ललिता शिंदे यांचा ग्रामीण पोलिसांना पत्र. सेलिब्रिटींच्या इव्हेंटची परंपरा नाही, पत्रात उल्लेख. भारताच्या विजयानंतर मालवणमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा. परप्रांतीय भंगार व्यावसायिकाच्या घोषणेनंतर स्थानिक आक्रमक. प्रशासनाकडून व्यावसायिकाच्या दुकानावर तोडक कारवाई. पुण्यात गाड्या फोडणाऱ्या गुन्हेगाराची पोलिसांकडून धिंड. चंदननगर परिसरात काही दिवसांपासून गाड्या फोडण्याचे प्रकार. चंदननगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी काढली धिंड. पुण्यात बाणेर रोडवरील माऊली पेट्रोल पंपावर फ्रीस्टाईल हाणामारीत तरुण गंभीर जखमी. घटना सीसीटीव्हीत कैद. बाणेर पोलिसांकडून तपास सुरू. सोलापुरात डॉल्बीच्या आवाजावरून वादाची ठिणगी. डॉल्बीच्या आवाजामुळे बहिरेपणा आल्याची मंडळाविरोधात तक्रार. फिर्यादी बहिरेपणाचा बनाव करत असल्याचा मराठा क्रांती मोर्चाचा आरोप. सिंधुदुर्गात मुंबई गोवा महामार्गालगत ओसरगावमध्ये अनोळखी महिलेचा जळलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. सोमवारी रात्री निदर्शनास आली घटना. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये पोलिसाला मारहाण. वाहनांची तपासणी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण. मोटरसायकल चालकाला लायसन्स मागितल्यावरून वाद. गुन्हा दाखल. तुळजाभवानी मातेच्या चरणी ठाण्यातील भाविकाकडून अर्धा किलो सोन्याचा मुकुट अर्पण. तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून भाविकाचा कुटुंबियांसह सत्कार. भाविकाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती. तुळजाभवानीचा मुख्य गाभारा आणि शिखराच्या पुनर्बांधणीस पुजाऱ्यांचा विरोध. गाभाऱ्यातील तडे गेलेल्या शिळा बदलाव्या. मुख्य शिखर पाडू नये, पुजाऱ्यांची मागणी. लातूर जिल्ह्यात युवा प्रशिक्षणार्थींचा मोर्चा. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ संपल्यानं मुदतवाढ देण्याची मागणी. धाराशिवच्या मुरुममध्ये भाजप युवा मोर्चाकडून गांधीगिरी आंदोलन. फुटलेल्या पाईपलाईनच्या पाण्यात झाडं लावत रांगोळी काढत आंदोलन. वसईत महिलेची नजर चुकवून चोरट्यांनी घरातील 3 मोबाईल लांबवले. 3 चोरट्यांमध्ये एका मुलीचा समावेश. 3 चोरटे इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. 2 दिवस कोकणातील तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता. कमाल तापमान 25, किमान तापमान 36 अंशांच्या पुढे जाऊ शकतं, हवामान विभागाचा अंदाज. सोलापूरच्या माढ्याच्या गवळीवाडीत भीषण पाणी टंचाई. महिन्यातून 1 ते 2 वेळा गावाला पाणी पुरवठा. पाणी टंचाईनं हैराण नागरिकांचा आंदोलनाचा इशारा. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याची आवक वाढली. हरभऱ्याला 5,000 पर्यंतचा भाव. सोलापूरच्या माढ्यात 3 महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेचं अनुदान रखडलं. गोरगरीब लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत. माढा तहसील कार्यालयात लाभार्थ्यांची मोठी गर्दी. कराड नगरपालिकेकडून 5 कोटी रुपयांची झाडं लावण्याची टेंडर प्रक्रिया वादात. प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. परभणीच्या सेलूतील कृषी विभागाचे 7 अधिकारी निलंबित. समृद्धी महामार्गात जाणाऱ्या जमिनीवरील वृक्षांचं मूल्यांकन चुकीच्या पद्धतीनं केल्याचा ठपका. कृषी विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांकडून निलंबनाचे आदेश. शेतकरी सन्मान निधीत 3,000ची वाढ करण्याचा निर्णय. शेतकऱ्यांना आता वर्षाला 12,000 15,000 सन्मान निधी मिळणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. अमरावती महापालिका बजेटमध्ये महसुली खर्चात कपात करणार. अमरावती मनपा आयुक्तांचा निर्णय. महसुली उत्पन्न कमी असल्यानंच महापालिकेचा निर्णय.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना पितृशोक. वडील भगवानराव रामचंद्र गोरे यांचं दीर्घ आजारानं निधन. अमरावतीत छावा सिनेमा पाहण्यासाठी बच्चू कडूंची बाईक रॅली. चांदूर बाजार ते अमरावती अशी 35 किलोमीटरची बाईक रॅली काढत सिनेमागृह गाठलं. कडू तिरंगी फेटा तर कार्यकर्ते भगवे फेटे परिधान करत रॅलीत सहभागी. परभणीत मेघना बोर्डीकर यांच्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद. 651 अर्जदारांनी तक्रारी सादर केल्या. कसारा घाट आज आणि उद्या बंद. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घाट बंद राहणार. तर दुसऱ्या टप्प्यात 3 ते 6 मार्च दरम्यान घाट बंद राहणार. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निर्णय. उल्हासनगरमध्ये उघड्या नाल्यात पडून 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू. महापालिकेकडून नाल्याचं बांधकाम सुरू, मात्र सुरक्षेसाठी कुठलीही उपाययोजना नाही. घटनेनंतर ठेकेदारावर कारवाईची मागणी. नांदेडमध्ये गोळीबार करणाऱ्या 2 आरोपींना एटीएस पथकाकडून पंजाबमध्ये अटक. आरोपी बब्बर खालसा दहशतवादी संघटनेशी निगडीत. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्सची बस उलटली. धुळे शिरपूर दरम्यान दभाशी गावाजवळ घडला अपघात. पुण्याहून इंदोरला जाताना घडली दुर्घटना. भारताच्या विजयानंतर नागपुरात जल्लोष करताना गर्दीवर फटाके फेकणाऱ्यांना कारवाई. गर्दीवर फटाके फेकणाऱ्या 5 जणांवर पोलिसांची कारवाई. धुळे सोलापूर महामार्गावर ट्रकला भीषण आग. फतियाबाग गावाजवळील घटना. आगीत कोणतीही जीवितहानी नाही. वसईच्या माणिकपूर परिसरात महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला आग. आगीत आजूबाजूची 2 छोटी दुकानं जळून खाक. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. बदलापुरात तरुणावर जीवघेणा हल्ला. जुन्या वादातून धारदार शस्त्रानं वार. विशाल राठोड या तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. नाशिकच्या चणकापूर धरणातून गिरणा नदीत पाण्याचा विसर्ग. कळवण, देवळा, सटाणा या तालुक्यांमधील रब्बी हंगामातील पिकांना मोठा दिलासा. नागपुरात जीबीएसच्या आणखी 2 रुग्णांची नोंद. शहरात आतापर्यंत एकूण 23 रुग्णांची नोंद. मालेगाव वनक्षेत्रात 14 कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती. विविध प्रजातींच्या 920 वन्य प्राण्यांची तहान भागवली जाणार. नांदेडच्या मुखेड तालुक्यात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव. औषध फवारणीसाठीचा खर्च वाढला, त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातील पीसी वाघिणीनंतर T9 वाघिणीच्या गळ्यात फास. मुकुटबंद रेंजमधील घटना समोर. या भागात शिकारी टोळीचा शिरकाव झाल्याचा संशय. बारामतीमध्ये एआय शेतीची. इलॉन मस्क यांना भुरळ. एआय तंत्रज्ञान वापरून ऊस उत्पादनात 40% वाढ. एआय प्रभावी ठरू शकेल, इलॉन मस्क यांनी केलं ट्विट. पुणे पोलिसांकडून बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईचा धडाका. पुण्यात केलेल्या नाकाबंदीत 2 तासात 1518 वाहन चालकांवर धडक कारवाई. 13,65,000चा दंड वसूल. पिंपरी चिंचवड पालिकेकडून जनसंवाद सभेत 98 तक्रार वजा सूचना नागरिकांनी मांडल्या. नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी जनसंवाद सभेचं आयोजन. पुणे रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणेत वाढ. प्रवासी पिशव्यांच्या तपासणीसाठी स्कॅनर मशीनचा वापर केला जाणार. पिंपरी चिंचवडमध्ये संत तुकाराम मेट्रो स्टेशनवरून उडी मारून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न. यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू. कौटुंबिक आणि आर्थिक टंचाईतून आत्महत्येचा प्रयत्न.